रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आजच्या ओवींमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली विश्वरूप दर्शनाचा अत्यंत गूढ आणि भक्तिभावाने उथमलेला अर्थ उलगडून सांगतात. अर्जुनाच्या मनातील भीती कशी भक्तीमध्ये रूपांतरित होते आणि परमेश्वराच्या चरणी संपूर्ण शरणागतीचे महत्व काय आहे हे या ओवींमधून आपल्याला समजते. चला तर मग या दिव्य प्रवासाला आपण सुरुवात करूया. जैसा परिमळ जाहला मर्गजा, का आनंदासी निघाली भुजा, ज्याचे जानवरी मकर ध्वजा, जोडली बरव. ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नाला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावेत आणि ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे मदनालाही सौंदर्य प्राप्त झालेले आहे. मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले, शृंगाराले निनादले अंगाचे जया. प्रभूंनी मस्तकावर मुकुटाला धारण केल्याबरोबर त्या मुकुटाला प्रभूंचे मस्तक हे मुकुट झाले. म्हणजे प्रभूंच्या मस्तकामुळेच मुकुटाला शोभा आली आणि भगवंतांच्या अंगप्रभेचे शृंगारदिकास शोभा आलेली आहे. इंद्रधनुष्यांची आडणी, माझी मेघ गगन रंगनी, तैसे आवरले षाडंग पाणी, वैजयंतिया. आकाशात इंद्रधनुष्याच्या वर्तुळामध्ये जसा मेघ वेष्टलेला दिसतो त्याप्रमाणे वैजयंती मालेने श्रीकृष्ण वेष्टून टाकलेले दिसत होते. आता कवनी देवदार गदा, असुरा देत कैवल्य पदा, कैसे चक्रहन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. आणि ती गदा तरी किती उदार, जी असुरांना सुद्धा कैवल्य मत देते. तसेच ते चक्र तरी किती सौम्य तेजाने शोभते. किंबहुना स्वामी, ते देखावया उत्कंठित पामी, मनोनी आता तुम्ही तैसया हो आमे. फार काय सांगावे भगवंता, ते आपले श्यामसुंदर रूप पाहण्यास मी फारच उत्सुक झालेलो आहे. म्हणून आपण विश्वरूपावरून ते चतुर्भुज रूप धारण करावे. हे विश्वरूपाचे सोहळे, भोगुनी आणि वाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती नागे. महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झालेले आहेत. ते आता कृष्णमूर्ती पाहण्यास भुकेलेले आहेत. ते साकार कृष्ण रूपडे, वाचोनी पाहू नावडे, ते न देखता थोडे मानिता ते हे. त्या सगुण कृष्णमूर्ती शिवाय माझ्या डोळ्यांना इतर काही पाहणे आवडत नाही आणि ते सगुण रूप पाहायला मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काहीही किंमत वाटत नाही. आम्हा भोग मोक्षाची आठाई, श्रीमूर्ती वाचुनी नाही, मनोनी तैसाची साकारू होई, हे सावरी आता. आम्हाला भोग मोक्षाच्या ठिकाणी श्रीमूर्तीशिवाय दुसरे काही नाही. अर्थात सगुण रूपाशिवाय या जगात भोग मोक्ष म्हणून काही आहे असे जाणत नाही. यासाठी हे विश्वरूपावरून चतुर्भुज असे गोचीरवाणे रूप तुम्ही धारण करावे. श्री भगवान उवाच, मया प्रसन्नेन तवार्चनेद रूपं पर दर्शितमात्मयोगात, तेजोमयं विश्वमनंतमाद्य यन्मेत्वदन्येय न द्रष्टपूर्वम. श्री भगवान म्हणतात, हे अर्जुना, ते हे माझे सर्व व्यापक, अपार, सर्वांचे मूळ आणि उत्कृष्ट असे रूप मी प्रसन्न होऊन आपल्या योग सामर्थ्याने तुला दाखवले. हे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला पूर्वी दिसलेले नाही. या अर्जुनाची आंबोला, विश्वरूपा विस्मयो चाहला, मने नाही देखिला दसाळ कोणी. हे अर्जुनाचे भाषण ऐकून श्रीकृष्णांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, अरे, तुझ्यासारखा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लांबाचा तोषू न घेसी, मा भेने कायने न बोलसी, हे काढू ऐसा.
तुला हा विश्वरूप दर्शनाचा केवढा मोठा लाभ झालेला आहे, परंतु याचा संतोष न मानता भीतीने मला तुमचे चतुर्भुज रूप दाखवा असे अडाण्यासारखे काय बोलतोयस? आम्ही सामियाची जे प्रसन्न होणे, ते अंगाची वरी मने देणे, वाचोनी जीवसे वेचणे कवनासी गाम. आम्ही आपणहून जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा भक्तांना शरीर सुद्धा आपले सर्वस्व अर्पण करतो. एरवी कोणी कोणाला कधी जीव अर्पण केलेला आहे काय? ते हे तुझी चाडे आजी जीवाची निदळवाडे, काम ऊनी आई वडी रचिले ध्यान. ते हे तुझ्यासाठी आज जीवा समुदाय रूपी ध्यान विश्वरूप फार परिश्रम करून तयार केलेले आहे. ऐसी कायनेन तुझे आवडी, जाहली प्रसन्नता आमची वेडी, मनोनी गौप्याची ही गुढी उभवली जगे. मला तुझी ही असली कसली आवड काही समजत नाही की त्या आवडीसाठी आमची प्रसन्नता ही वेडी होऊन गेली म्हणून गुप्त गोष्ट खरी, पण तिचा जगामध्ये ध्वज उभा केला. ते हे अपरंपार स्वरूप माझे परात्पर, येथुनी ते अवतार कृष्णादिक. ते हे माझे अपरंपार आणि परात्पर माये पलीकडील स्वरूप असून याच्यापासून कृष्णादिक अवतार होतात. हे ज्ञान तेजाचे निखळ, विश्वात्मक केवळ, अनंत हे अढळ, आद्य सकळा. हे स्वरूप निव्वळ ज्ञान तेजाने भरलेले, विश्वव्यापक, अनंत आणि अढळ असून सर्वांच्या आरंभीचे आहे. हे तुझ वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना, जे जोगे नवे साधना मनोनिया. अर्जुना, हे विश्वरूप तुझ्या वाचून पूर्वी कोणीही ऐकलेले किंवा पाहिलेले नाही, कारण हे साधनेने प्राप्त होणारे नाही. न वेद यज्ञांध्य नैन दानेन्द्र च क्रियाभिर्न तपोभिरुद्रे, एवं रूपम शक्य अहम नृलोके द्रष्टु त्वज्ञेन कुरु प्रवीरम. हे गुरु श्रेष्ठा, या मृत्यूलोकी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही या प्रकारचे माझे विश्वरूप वेदाध्ययनाने, यज्ञाचरणाने, दानाने व कर्मचरणाने तसेच उग्र तपाचरणानेही दृष्टीस पडणे शक्य नाही. याची सोय पातले आणि वेदी मौनच घेतले, याज्ञिकी मागोते आले स्वर्गोनिया. या स्वरूपापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले आणि यज्ञ करणारे त्यांच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले, पण ते देखील स्वर्गापर्यंत जाऊन मागे फिरले. साधके देखील आयासू, मनोनी वाळीला योगाभ्यासू, आणि अध्ययने सौरसू नाही येत. योगाभ्यास करूनही याची प्राप्ती होणे कठीण आहे असे पाहून साधकांनी योगाभ्यास सोडला. तसेच अध्ययन करणाऱ्यासही या स्वरूपापर्यंत येणे सोपे झालेले नाही. सिगेची सत्कर्मे धाविन्नली संभ्रमे, तिही बहुतेकी श्रमे सत्यलोकी ठाकिला. पूर्णत्वास पावलेल्या सत्कर्मांनी आपल्या मोठेपणाच्या प्रमाणे धाव घेतली. ती कर्म ही मोठ्या श्रमाने सत्य लोकांपर्यंत पोहोचली. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयंतांची सोडिले, एव तपसाधन जे ठेले अपारंतरे. तपस्व्यांनी या विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहून उभ्या उभ्याच आपला उग्रपणा सोडला. याप्रमाणे तपस्वीही यापासून दूर राहिले. ते हेतुवाना साये विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची गमना. ते हेतू अनायासपणे जसे विश्वरूप पाहिलेस तसे या मनुष्य लोकी कोणालाही पाहायला मिळणार नाही. आजी ध्यान संपत्ती लागे, तुझी ग्वाथिला जगे, हे परम भाग्यांगी वीरांचीही नाही. आज या जगात असल्या ध्यान संपत्तीला योग्य असा
एकटा तूच आहेस. ब्रह्मदेवाच्याही नशिबी या विश्वरूप दर्शनाचा लाभ नाही. माते व्यथा माच विमूढ भाव दृष्टवा रूपम घोरमिदमं मेदम व्यपेतभी प्रीतमना पुनस्तदेव मे रूपमेदम प्रपश्य. हे अर्जुना, अशा प्रकारचे माझे हे घोर रूप पाहून तू भिवू नकोस आणि गोंधळूही नकोस. भय सोडून संतुष्ट मनाने माझे हेच रूप पुन्हा नीट पहा. म्हणून विश्वरूप लाभेशला ग, येथींचे भय नेघ नेघ. हे वाचून अन्य चांग न मनी काही. म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्याला धन्य समज. याचे भय बाळगू नकोस आणि या वाचून दुसरे काहीही चांगले मानू नकोस. हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसांत वरपडाचा हाला. मग कोणीही आती ओसंडला बुडी जाईल म्हणून. अरे, अमृताने भरलेल्या समुद्राजवळ दैव योगाने अकस्मात येणे झाले तर मग त्यात बुडून जाऊन म्हणून कोणीतरी त्याचा त्याग करेल काय? ना तरी सोनयाचा डोंगरू ऐसना नचले हा थोरू. ऐसे म्हणून अवफेरू करणे घडे. किंवा सोन्याचा डोंगर दिसल्यावर हा एवढा मोठा कसा नेता येईल असे म्हणून कोणी तो सोडून जाईन काय? दैवे चिंतामणी लेजे की हे ओझे म्हणून सांडिजे. कामधेनु दौडिजे नकोसवे म्हणून. दैव योगाने चिंतामणी अंगावर घालायला मिळाला असता त्याचे ओझे होते म्हणून तो कोणी टाकून देईल काय? किंवा कामधेनु पोसवत नाही म्हणून तिला कोणी हाकलून देईल काय? चंद्रमा आलिया घरा मने निगे करीतो सुबारा. पडियासी पडितोसी दिनकरा पडदा सर. चंद्र घरी आला असता तुझ्यामुळे उकडते असे म्हणून कोणी त्याला बाहेर जा म्हणेल काय? सूर्याला तुझ्यामुळे सावली पडते आहे तेव्हा पलीकडे सरक असे कोणी म्हणेल काय? तैसे ऐश्वर्य हे महातेज आजी हाताले आहे सहज. येत तूच गजबज ही आबी काम. तसेच या विश्वरूपाचे ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले असता तुझ्या ठिकाणी असा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा? परिनेनचीच गावंढिया काय कोपोता धनंजया. अंग सोडून छाया आलिंगी तो सीमा. परंतु हे गावंढळा अर्जुना, तुला काही कळत नाही. शरीर सोडून सावलीलाच तू मिठी मारतोयस. आता तुझ्यावर रागवायचे तरी काय? हे नव्हे जो मी साचे एथ मन करुनी आकाचे. प्रेम धरेसी अवगणीचे चतुर्भुजचे. विश्वरूप हे माझे खरे स्वरूप नाही काय, पण त्याविषयी मन अधीर करून अलीकडील चतुर्भुज रूपावर प्रेम करतो हे बरे नाही. तरी अजूनवरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था. ये विषयी आस्था करीसी जने. म्हणून अर्जुना, अजून तरी तू ठरवलेले विश्वरूप भयंकर आणि चतुर्भुज सुंदर आहे हे मत सोडून दे. या सगुण रूपाविषयी प्रेम करशील हो, करू नकोस. हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृत निश्चयांचे घर हेची करी. हे विश्वरूप जरी भयंकर 11 विक्राळ आणि अवाढव्य असे असले तरी तू आपला निश्चय त्या ठिकाणीच ठेव. रूपन चित्तवृत्ती जैसी रो निघाली ठेवया पासी. मग नुसदे देहेसी आपण असे. जसा कृपण मनुष्य आपले लक्ष द्रव्याच्या ठेव्यावर ठेवून फक्त शरीराने जगामध्ये वावरत असतो. का अजात पक्षी अजबळा जीव बैसुनी अविसाळा. पक्षिनी अंतराळा माझी जाय. किंवा अजून पंख फुटलेले नाहीत अशा पिल्लाजवळ त्या घरट्यात आपला जीव ठेवून जशी त्या पिल्लाची आई पक्षी आकाशामध्ये संचार करत असते. नाना कायच रे डोंगरी परिचित्त बांधिले वत्से घरी. तैसे प्रेम तिंचे करी स्थान पत्ते.
अथवा गाय जरी डोंगरावर चरत असली तरी तिचे चित्त जसे घरी बांधलेल्या वासराच्या ठिकाणी असते, त्याप्रमाणे तुझे प्रेम या माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणीच ठेव. ए देवरी चले निचित्ते, बाह्य सर्व सुखा पुरते, भोगीचे कासरी मूर्ती ते चतुर्भुज. बाकी वरवर मनाने मैत्रीच्या सुखाकरता म्हणून या श्याम सुंदर मूर्तीचा तू उपभोग घे. परी पुढते पांडवा, हा एक बोलून विसरावा, जे रूपी हुनी सद्भावा, नेदावे निघो. परंतु वारंवार बजावून सांगतो की या विश्वरूपावरील तू आपली श्रद्धा ढळून देऊ नकोस. हे काही नव्हतेच देखिले, म्हणून भयजे तुझ उपजले, ते सांडीत संचले, असो ते प्रेम. हे विश्वरूप तू नवीनच पाहिल्यामुळे तुला भीती वाटली, पण तशी ती न धरता उलट संपूर्ण प्रेम या रूपाच्या ठिकाणी ठेव. आता करू तुझे असारथी, ऐसे म्हटले विश्व तो मुखे, तरी मागील रूप सुखे, न्याहळी पाहतो. नंतर विश्वरूप धारण करणारे श्रीकृष्ण भगवान म्हणाले, अर्जुना, आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी चतुर्भुज रूप धारण करत आहे. संजय उवाच, इत्यर्जुन वासुदेवस्थ थोक्ता स्वकं रूपं दर्शयामास भूयं, आश्वासया मास च भीतमेन भूत्वा पुन्हा सौमर्हु महात्मा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी याप्रमाणे भाषण करून पुन्हा आपले रूप अर्जुनाला दाखवले आणि घाबरलेल्या अर्जुनाला अशा सौम्य रूपाने धीर दिला. हे से वाक्य बोलत खेळ, मागुता मनुष्य जाहला देव, हे ना परी नवलाओ आवडीचा तिये. संजय म्हणतो, असे वाक्य बोलून देवांनी पुन्हा लगेच सगुण मनुष्य रूप धारण केले. असे रूप धारण केले यात काही विशेष नाही. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे, परी सर्वस्व विश्वरूपा एवढे, हाती दिदले की नावडे अर्जुनासी. श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परब्रह्म आणि त्यांनी विश्वरूपासारखे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले, पण त्याला ते आवडले नाही. वस्तू घेऊन वाळीजे, जैसे रत्नाची दूषण ठेवीजे, ना तरी कन्या पाहुनी म्हणेजे, मनान हे. जशी एखादी वस्तू हातात घ्यावी आणि पटत नाही म्हणून टाकावी, किंवा उत्तम रत्नाला काहीतरी दोष दाखवून दूषण द्यावे, अथवा मुलीला प्रथम पाहून येऊन पुन्हा आपल्याला ती पसंत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे. विश्वरूपा एवढी दशा, करिता प्रीतीचा वाढू कैसा, सेल दिदलीची उपदेशा, किरीटीची देवे. भगवंतांनी अर्जुनास उपदेशाचा शिल्का वाटा जे विश्वरूप ते दाखवले. यावरून अर्जुनाविषयी भगवंतांचे प्रेम किती पराकाष्ठेचे होते हेही दिसून येते. ओढोनी भंगारा सरवा, लेणे घडिले आपुली असवा, मग नावडे जरी जीवा, तरी आटीजे पुढती. सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या आवडीप्रमाणे दागिना करावा आणि तो आवडला नाही म्हणून पुन्हा जसा तो आटवून टाकावा. तैसे शिष्या प्रिय प्रीती चाहले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले, ते मनानयची मग आणिले, कृष्णपण मागतो. त्याप्रमाणे प्रथम कृष्णरूप होते, त्याचे शिष्याच्या आवडीकरता विश्वरूप केले, ते त्याच्या मनास पटेना म्हणून परत कृष्णरूप आणले. हा ठाववरी शिष्यांची निकजी, चहाते गुरु हाती कवने देशी, परिनेने जे आवडी कैसी, संजयो म्हणे. संजय म्हणतो, इतकी शिष्याची जिकरी सहन करणारे गुरु कोणत्या तरी देशात आहेत का, परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे हे कळत नाही. मग विश्व व्यापुनी भोवते, जे दिव्य तेच प्रकटले होते, तेची सामावले मागुते कृष्णरूपी तये. मग भगवंतांनी विश्व व्यापून विश्वरूपाचे जे तेज प्रकट केले होते
त्याच तेजाचा पुन्हा कृष्ण रूपामध्ये समावेश केला. जैसे त्वपद हे आगवे तत्पदी सामावे अथवा द्रुमाकारू साठवे बीजकणिके जेवी. त्याप्रमाणे तत्वमसी महावाक्यातील त्व हे पद जीवाचे लक्ष जो आत्मा, तत्पदामध्ये ईश्वराचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावते. लक्षार्थाने दोन्ही जसे एकच आहेत किंवा संपूर्ण वृक्ष जसा बीजात साठवला जातो. ना तरी स्वप्न संभ्रमो जैसा गिळीचेली जीवदशा श्रीकृष्ण योगुहा तैसा संहारिला तो. किंवा स्वप्नातील सर्व विस्ताराला जीवाची जागृत अवस्था जशी गिळून टाकते त्याप्रमाणे तो योग विश्वरूप भगवंतांनी आपल्यामध्ये सामावून घेतलेला आहे. जैसी प्रभा हरपली बिंबी की जळत संपती नभी नाना भरते सिंधू गर्भी दिगाले राया. जशी सूर्याची प्रभा सूर्यातच लय पावावी किंवा ढगांच्या रांगा आकाशामध्ये जिरून जाव्यात अथवा समुद्राची भरती समुद्रातच लय पावावी. या ओवींमधून आपल्याला शिकायला मिळते की परमेश्वराचे खरे स्वरूप जाणण्यासाठी अहंकाराचा त्याग, श्रद्धा आणि संपूर्ण शरणागती आवश्यक आहे. माऊलींचे हे अमृतवचन आपल्या जीवनामध्ये भक्ती, नम्रता आणि आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित करो. जय जय रामकृष्ण हरी. पुढील ओवींचा सुंदर अर्थ जाणून घेण्यासाठी नक्की भेटूया. नमस्कार.